नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी, नको रे मना शिकवू पुढिलासी, अहम भाव जो राहिला तुझ पाशी. जय जय रघुवीर समर्थ, पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. पुन्हा एकदा समर्थांनी अनावश्यकता आणि आवश्यकता अशी एकाच विषयाची सांगितली आहे. अगदी पहिल्या श्लोकांमध्ये समर्थांनी ही पद्धत नेहमी वापरली होती की मनुष्याच्या मध्ये क्रोध असावा का, तर नको रे मना क्रोध हा खेदकारी क्रोध नसावा, पण हितकारी क्रोध असावा. या दृष्टीने इथे सुद्धा समर्थ म्हणतायत नको रे मना वाद हा खेदकारी, ज्या वादामुळे उद्या खेद करावा लागेल असं नको. शहाण्या लोकांशी चर्चा करणं, विचार विनिमय करणं, संवाद करणं, या दृष्टीनं जो काही वाद चाललाय ना, जो हितकारी आहे तो करायला काही हरकत नाही. पण वाद खेदकारी का होतो याचं कारण लगेच समर्थ रामदास स्वामी पुढच्या चरणामध्ये सांगतायत. नको रे मना भेद नाना विकारी, की आपण नेहमी समोरच्या व्यक्तीमध्ये काय कमी आहे याची यादी लगेच करायला सुरुवात करतो. त्यामुळं त्याच्यात माझ्यात भेद कसा आहे हे बघायला सुरुवात करतो की लगेच तो अहंकार नावाचा विकार डोक्यात येतोच. आपण जर याचा अनुभव घ्यायचा असेल तर एक सोपी युक्ती सांगतो. आपल्याकडे जेव्हा लग्न समारंभ असतात ना मोठाले, या लग्न समारंभामध्ये जर आपण फक्त ज्ञानप्राप्तीच्याच दृष्टीनं विविध ठिकाणी एक 5-10 ठिकाणी 15 ठिकाणी एक 5-5 7-7 महिला एकत्र येऊन ज्या गप्पा मारतात त्या जर ऐकल्यात तर आपल्याला पुष्कळशी या गोष्टीची जाणीव होईल की या 5-10 महिलांची एक मनोवृत्ती ठरलेली असते. त्यांचीच एक मित्रांचं कोंडाळ तयार असतं. ह्या मनोवृत्तीशी किंवा यांच्या कपड्याच्या मॅचिंगशी न जुळणारे जे दुसरं कोंडाळ असेल त्याच्याबद्दल त्यांच्या सगळ्या स्त्रियांच्याबद्दल उणिवा, त्यांच्या वागण्याची टिंग, त्यांच्या घरच्यांची वगैरे 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 वगैरे. बरं, त्या टोळक्याच्या मागे जाऊन उभं राहिलं तर त्या आणखीन तिसऱ्याचं कोणतरी हेच करत असतात. अर्थात हे फक्त स्त्रियांच्याच बाबतीत होतं असं नाही, पुरुषांच्याही बाबतीत तो प्रकार होतच असतो. म्हणजे विषय काय, माणूस नेहमी आपलं एक 8 लोकांचं टोळकं झालं की समोरच्या टोळीकडे पाहताना त्याच्यात कमी काय आहे, त्याच्यात वैगुण्य काय आहे, त्याच्यात चुका काय आहेत, हेच सारखं पाहत राहायचं. आणि लक्षात घ्या, म्हणून आपण संत महंतांनी ऋषी मुनींनी नेहमी आपल्याला असं सांगितलंय की कुठलीच व्यक्ती 100% वाईट नाही, 100% चांगलीही सापडत नाही. पहिल्यांदा आपल्याला त्यातलं चांगलं बघायची सवयच लावली पाहिजे. म्हणून आपण विद्यार्थी दशेत असल्यापासून शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना, पालकांनी आपल्या मुलांना ही पहिली सवय लावायची. म्हणून समर्थ म्हणतात नको रे मना शिकवू पुढिलासी, तुझ्या पाशी जो अहंकार आहे ना तो शिकवू नकोस पुढल्या लोकांना. त्याला पहिलं शिकव, यातलं चांगलं काय आहे ते हुडकायचं, यांच्यात चांगलं काय होतं ते चांगलं माझ्याकडे कसं आणता येईल. 10 चांगल्या गोष्टी सांगाव्यात तेव्हा एक चूक सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे. इतकी तुमची विवेकाची ताकद तेवढी तयारीची पाहिजे. एका मनुष्यानं अशी मजा केली होती की काय हा तुमचा हिंदुस्थान नावाचा देश, नॉनसेन्स. बंगाली धोतर वेगळा, मराठी धोतर वेगळा, कानडी धोतर वेगळा, गुजराती पद्धतीचं धोतर वेगळा, तमिळ लोक नेसतात ती लुंगीच वेगळी, नंतर काय ते काश्मीरी पद्धतीचं वेगळं. अरे धोतर नेसायचं सुद्धा मेल्यांकडे एक प्रकार नाही, हा कुठला अखंड देश. असे बोगळणारे शेंबडे अनेक ठिकाणी शेंबडं अशी ठुंकत असतात. त्यांना सांगावं लागतं, अरे अतिशहाण्या,
सगळ्यांची धोतर नेसण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी तू त्याच्यात भेद का बघतोयस? त्यातलं साम्य का नाही बघत की या सगळ्या ठिकाणी देवपूजेसाठी किंवा धार्मिक कुठल्याही उपचारासाठी धोतरच नेसलं जातं. तिथे शिवलेलं वस्त्र सहसा आपल्याकडे पुरुष मंडळांच्याकडून अपेक्षित नाही. शिवलेलं धोतर त्याच्यापेक्षा मोठा मूर्खपणा आहे. जे मुळात शिवलेलं नाही ते नुसतं बांधून जी गोष्ट करायची आहे अशा तऱ्हेचंच वस्त्र आपल्याकडे धार्मिक कार्यासाठी किंवा मोठ्या कामासाठी मान्य केलेलं असतं. गर्दीमध्ये पाहताना प्रत्येकाचा सदरा वेगवेगळा आहे म्हणून तुम्ही भेदच शोधणार का? म्हणून तुम्ही त्यांच्यात भांडणच लावणार का? उलट सगळ्यांनी सदरा घातलाय हे एकतानता नको का? बंगालचे लोक देवीला नैवेद्य दाखवतात, ते पदार्थ वेगळे असतात. महाराष्ट्रातले लोक नैवेद्य दाखवतात, ते वेगळे असतात. तमिळनाडूचे लोक नैवेद्य दाखवतात, ते वेगळे असतात. अरे पण काय या शहाण्यांना सांगायचं मला सांगावं? भारत नावाचा कधीच देश अखंड नव्हता. ते सगळे नुसते तुकडेच होते. हे अकलेचे तुकडे जे आमच्याकडे पडलेले आहेत ना, ह्यांना कधी समन्वयाची दृष्टीच सापडली नाही की अरे नैवेद्याचे पदार्थ वेगळे असतील पण आधी देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवायचं नाही. ही ईश्वराबद्दलची उपासना पद्धती. भले गंधांच्या रचना वेगवेगळ्या असतील पण कपाळी आपण गंध लावलं पाहिजे ही उपासना पद्धती. जपाचे नावं काही वेळेला वेगळी असतील पण आपण जप केला पाहिजे ही उपासना पद्धती. याच्याबद्दल एकतानता येणार आहे. म्हणून जो नाना विकार निर्माण करतो असा भेद पाहू नकोस, असा भेद पाहू नकोस. म्हणून या दृष्टीनं आधुनिक काळातलं आपल्या महाराष्ट्रामधलं सुद्धा एक खूप मोठं उदाहरण आहे ते म्हणजे आपले शिर्डीचे साईबाबा. शिर्डीच्या साईबाबांचा निवास मशिदीमध्ये होता पण त्यांच्यापाशी एक अग्नीची धुनी कायम पेटलेली असायची. ते एका बाजूला अग्निपूजक. दोनही पद्धतीच्या उपासना एकाच आनंदमय ब्रह्माकडे जातात हे दाखवणारे. आणि यासाठी ते दिवाळीचा उत्सव सुद्धा मशिदीमध्ये करायचे. आणि यासाठी एकदा त्यांनी सगळ्यांच्याकडे भिक्षा मागितली. सगळे म्हणले एका भिका मागून कसले दीपोत्सव साजरे करतोस भिकाऱ्या? जी शहाणी माणसं होती ती म्हणली यांना भिकारी म्हणू नका, हा गावाचा रक्षक आहे. जेव्हा गावामध्ये रोग यायचा असतो तो आधी याला कळतो पण याचं अंतर्ज्ञान त्याच्या तपस्येनं तयार झालंय. लगेच तो रोगावरती उपचार करून मोकळा झालेला असतो. साईनाथांनी आपल्या अग्नीच्या धुनीमध्ये हात घालून कित्येकांना आगीच्या चटक्यांपासून वाचवलंय. इतका सिद्ध मनुष्य आहे, काय तुम्ही बोलता? पण एकदा सगळ्याच त्या वाणी लोकांनी दुर्दैवानी त्यांना ते तेल द्यायचं नाकारलं. त्या क्षणी सिद्ध माणसाची ताकद काय असते हे दाखवण्यासाठी अहमभाव गेल्यावर तुमच्या अंगात केवढ्या शक्ती येतात हो हे दाखवण्यासाठी साईनाथांनी आपल्या शिष्याला सांगितलं या सगळ्या मी पणत्या आणल्या आहेत. या पणत्यांमध्ये घाल पाणी, ठेव तिथे. सगळी माणसं मुद्दाम बघायला आली होती. मशिदीमध्ये कुठला हा दिवाळीचे उत्सव करतोय? हे हिंदू आहे का मुसलमान आहे तेच कळत नाही. अरे हिंदू काय, मुसलमान काय, बौद्ध काय, ख्रिस्ती काय, पारशी काय, आफ्रिकन काय, अमेरिकन काय, तो सगळ्या उपासना जोपर्यंत त्या मानवतेला त्रासदायक नाही तोपर्यंत सगळ्या उत्तम उपासना त्याच ब्रह्माकडे तुम्हाला घेऊन जात असतात. मात्र उपासना केली पाहिजे, फक्त वाचन नव्हे आणि नुसता प्रचार नव्हे. त्यातली साधना व्हायला पाहिजे. आणि या दृष्टीनं ते सगळे वेडे बघायला आले होते साईनाथांची फजिती. पण त्या पाण्याने भरलेल्या पणत्यांमध्ये सुद्धा एक अग्नीची ज्योत लावल्याबरोबर भरा 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 जेव्हा दिवे लागले तेव्हा या पाण्यामध्ये पणती प्रज्वलित व्हावी हे गुण येऊ शकतात का? येऊ शकतात. पण ते साईनाथांच्या हाताने येऊ शकतात जेव्हा ते संपूर्ण मीपणाची जाणीव विसर्जन करू शकतात. तेव्हा जेवढ्या प्रमाणात मीपणाची जाणीव विसर्जित व्हावी तेवढ्या प्रमाणात आपल्या साधनेची शक्ती वाढत असते. तेव्हा आपला अहंकार पुढच्या पिढ्यांना शिकवू नये, आपली साधना आणि लोकसेवा वृत्ती पुढच्या पिढ्यांना शिकवावी. यासाठी समर्थ रामदास स्वामी आपल्याला हा उपदेश करतायत, तो लक्षात घ्यायचा. नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी, नको रे मना शिकवू पुढिलासी, अहम भाव जो राहिला तुझ पाशी. जय जय रघुवीर समर्थ.